नमस्ते मित्रांनो, पैशाबरोबरचं नातं शिकत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की माणूस सकाळी उठल्या उठल्या चॅनल लावतो आणि तिथं आस्था चॅनल चालू असतो आणि तिथं तो साधू सांगत असतो पैसा हा सर्व मोहमाया आहे आणि त्याला वाटतं की अरे पैसा कमवायची आवश्यकता नाही, ह्या स्टेजला तो त्यावेळी आलेला असतो. आणि थोड्या वेळाने ज्यावेळी आंघोळ वगैरे उरकतो आणि ऑफिसला निघतो त्यावेळी मूल म्हणतं पप्पा शाळेची फी भरायची आहे. त्यानंतर बँकेचा फोन येतो, सर EMI बाउन्स होईल, आज पेमेंट करून टाका. आणि हप्ते भरायचे आहेत, EMI भरायचा आहे, शाळेची फी भरायची आहे, बायको म्हणते किराणा भरायचा आहे. आणि इथंच तो कन्फ्यूज होतो की सकाळी तर तो म्हणतोय की पैसा हा मोहमाया आहे आणि आता म्हणतोय की पैशाशिवाय EMI कसा भरणार, पैशाशिवाय शाळेची फी कशी भरणार. आणि हे सगळं जे काही घडतंय त्यामुळंच कन्फ्युजन वाढतंय आणि त्याला वाटतं की मी पैसा कमवायला पाहिजे का नाही पाहिजे आणि ह्या कन्फ्युजनमुळेच तो पैसा कमवू शकत नाही. त्यामुळं प्रत्येकाने पैसा कमवला पाहिजे का, तर याचं उत्तर नाही आहे. पण हा ज्याचा त्याचा चॉईस आहे की मी पैसा कमवला पाहिजे का नाही कमवला पाहिजे. आणि हे कमवणं तसं बघितलं तर खूप सोपं आहे. म्हणजे जर आपण साधा सेन्सेक्सचा जरी विचार केला तर सेन्सेक्सनी मागच्या 40 वर्षामध्ये 15% ऑन एन ॲव्हरेज रिटर्न दिलाय. पण सगळ्यांनीच शेअर मार्केटमध्ये पैसे कमवले का हो, तर नक्कीच नाही. त्याला रिझन ही आहे की त्याला 2 कारणामुळे त्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे कमवलेले नाहीत. आणि त्याला कंट्रोल कोण करतंय, तर त्याचे सेन्सेस कंट्रोल करतायत. सेन्सेक्सला सेन्सेस कंट्रोल करतायत आणि त्यामुळं हा सगळा गोंधळ आहे. त्याला वाटत असतं की मी शेअर मार्केटला कंट्रोल करू शकतो आणि त्यामुळंच तो ट्रेडिंग वगैरे ह्याच्या नादी लागतो आणि त्यामुळं तो तिथं पैसे कमवत नाही. त्यामुळं जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुमच्या स्वतःच्या सेन्सला कंट्रोल करायला पाहिजे आणि स्वतःचे सेन्स कंट्रोल करण्यासाठी योग्य गुरुची आवश्यकता आहे. योग्य गुरु मिळाला तर ऑटोमॅटिक तुमचे सेन्सेस कंट्रोल होऊ शकतात. थँक्यू.